श्रीमान योगी भाग 2 कथा 6. आळंदीहून राजे पुण्यात आले. दिवे लागण झाली होती. लाल महालात प्रवेश करत असता त्यांची नजर वाड्याच्या प्रथम चौकाच्या दारात उभ्या असलेल्या जिजाबाईंच्याकडे गेली. पायावर पाणी घेऊन राजे सदर पायऱ्या चढून गेले. जिजाबाईंच्या पाया पडले. आशीर्वाद देऊन जिजाबाई म्हणाला, राजे, तुमच्या पुढेच अहमदाबादेचा खलिता आला. खरंच? राजे आनंदित होऊन उद्गारले. आशीर्वाद खोटा ठरायचा नाही. कुणाचा आशीर्वाद? मासाहेब, तुम्ही आळंदीला आला असता तर फार बरं झालं असतं. आळंदीला तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. खरं? जिजाबाई हात जोडत म्हणाली. हो ना, त्यांच्या थोड्या सहवासात आम्ही खूप शिकलो. आमचा अहंकार नाहीसा झाला. सम्राटांना देखील त्यांच्या समोर लाजावं अशी त्यांची योग्यता. सकाळपासून उपाशी असाल. चला. नाही हा मासाहेब, आमचं पोट अगदी भरलं. आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवून घेतलं. घराघरातून आलेला भाजी भाकरीचा प्रसाद सर्वांना मिळाला. इतकं रुचकर भोजन आम्ही आजवर केलं नाही. नशीबवान आहात. मासाहेब, आम्हाला महाराजांनी जवळ बसवून घेतलं. संकट दूर होईल म्हणून आशीर्वाद दिला. आम्ही फडात जाऊन येतो. खलिता वाचायचा आहे. राजांनी 2 पावले टाकली. ते तसेच वळले. चेहरा शर्मिंद झाला होता. जिजाबाईंच्या जवळ जात ते म्हणाले, क्षमा मासाहेब, आमच्या ध्यानी आलं नाही. आम्ही जेवलो नाही असं वाटून तुम्ही अद्याप उपाशीच असाल. प्रथम जेवू. जिजाबाई हसल्या. शिवबा, तुम्ही फडात जाऊन या. रात्र झाली आहे. थोड्या वेळाने जेवलं म्हणून काही बिघडणार नाही. खरंच जा. राजे फडात गेले. राजांच्या हाती शाही खलिता देण्यात आला. राजाने अधीरपणे खलिता उघडला. राजे वाचत होते. चेहऱ्यावर समाधान विलसत होते. मुरादने लिहिले होते, तुम्ही खातरजमेचे पत्र आल्यानंतर हुजूर येतो म्हणून लिहिले. एसीएस वकील अगोदर पाठवणे म्हणजे खातरजमेचे पत्र पंजासहित पाठवण्यात येईल. राजांचा आणि मुरादचा पत्रव्यवहार सुरू झाला. आदिलशाहीला ही वार्ता समजता अर्धांगाने आजारी असलेला शहा काळजीत पडला. मोगलांचे वैर पत्करणे आदिलशाहीला शक्य नव्हते. त्यातच मुरादकडून शहाजीला पत्र गेले. पत्र दडपणे विजापूर सुलतानाला शक्य नव्हते, कारण ते सम्राटाचे पत्र होते. मुरादने लिहिले होते, तुमचे पुत्र शिवाजी यांनी अर्जतास हुजूर येण्याविषयी पाठवली ती पावली. पेशजीच्या गोष्टी मनात न आणता तुमची मोकळीक करण्याविषयी लिहिले. तुम्हाकरता पोशाख पाठवला आहे. हा घेऊन आपणांवर पूर्ण लोभ आहे असे मनात आणावे. विजापूरकर सुलतान धास्तावला. शहाजीला मुरादने मानाचे वस्त्र पाठवले. याचा अर्थ आता तो दिल्ली दरबारचा मानकरी होता आणि शहाजीच्या संरक्षणाची सारी जबाबदारी विजापूर सरकारवर होती. आदिलशाही पेचात पडली. विजापूर सुलतानाने शहाजी राजांना खिलत पाठवली. मानाने दरबारी आणले. आपला आब राखण्यासाठी व दरबारी इज्जत राखण्यासाठी सुलतानाने एकच अट सांगितली. संभाजीने लढवलेले बंगळूर शहर कंदर्पी हा किल्ला बादशहास द्यावा व शिवाजीने आदिलशाहीचा बळकावलेला कोंढाणा किल्ला परत करावा. शहाजी राजांनी फारसे ओढून न जात त्या अटी मान्य केल्या व तशा मजकुराची पत्रे शिवाजीस व संभाजीस पाठवली. जंजी कायद्यानंतर जवळजवळ 10 महिन्यांनी शहाजी राजांची सुटका झाली. शहाजी राजांच्या अपमानाची शल्य कमी करण्यासाठी आदिलशहाने शहाजी राजांच्या दारी हत्ती घोडे बांधवले. फर्जंद हा किताबत दिली, पण आलेल्या अनुभवाने शहाजी राजांचे चाकरीतले मन उदास झाले होते. राजांना विजापूरचे पत्र आले. शहाजी राजांची मुक्तता झाल्याचे वाचून लाल महालात आनंदाला भरते आले. कोंढाणा द्यावा लागणार याचे राजांना दुःख होते. कोंढाणा म्हणजे स्वराज्याचे अव्वल ठिकाण होते, पण टळलेले संकट त्याहीपेक्षा कैक पटीने मोठे होते. जिजाबाई, सईबाई, अमात्य, डबीर, पेशवे यांच्यासह राजे गजाननाच्या दर्शनाला गेले. गजाननापुढे मस्तक टेकून राजे उभे राहिले. म्हणाले, देवानं लाज राखली, त्यानंच संकटातून तारलं. राजे, निर्भेळ सुख कधी मिळतच नाही का? सोनोपंत म्हणाले. राजे म्हणाले, हे निर्भेळच आहे. कोंढाण्याचं दुःख कसलं? स्वराज्यासाठी अजून 200 गड द्यायचे असतील तर त्यात आणखीन एक गड जड नाही. हा कोंढाणा परत घेता येईल. असले 56 कोंढाणे महाराजां साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी त्याची खंत आम्हाला वाटणार नाही. देवदर्शन आटोपून वाड्यात येत असता जिजाबाईंनी आज्ञा केली, अमात्य, आज गजाननाच्या मंदिरावर दीपोत्सव करावा. आम्ही नवस बोललो होतो. रात्र झाली आणि गजाननाचे शिखर लक्ष दीपात उजळून निघाले. रात्री झोपण्याआधी राजे जिजाबाईंच्या दर्शनाला गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, फार ताण पडला. साऱ्यांनाच मनस्ताप झाला. विश्रांती घ्या. ऐनवेळी तुम्हाला सुचलं म्हणून बरं झालं. मासाहेब, हे श्रेय आमचं नाही. सईबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, कौतुक करायचंच तर आपल्या सुनबाईचं करा. त्यांनीच हे सुचवलं. आहेच ती हुशार, मासाहेब म्हणाल्या. हो ना,
राजे सईबाईंच्या नजर रोखीत म्हणाले. पण श देतात तो राजाला, हत्तीला नव्हे, हे अजून कळायचं आहे. सईबाई गडबडीने निघून गेल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तिला आता चिडवत जाऊ नका. दिवसातली पोर सुखरूपपणे पार पडली की काळजी मिटली. एवढे मोठे झालात पण वयाची जाणीव नाही, असेच राहा. सईबाई रात्री महाली गेल्या तेव्हा राजे पाठ फिरून झोपी गेले होते. गंभीर होऊन पलंगाजवळ जात सईबाई म्हणाल्या, माहीत आहे जागे आहात ते, सोंग नका घेऊ. राजे वळले. राजांच्यावर नजर रोखून उभ्या असलेल्या सईबाईंना ते म्हणाले, ही चाल नाही, हा मात्र नक्की हं. त्या शब्दांनी सईबाईंचे उसने अवसान कुठच्या कुठे निघून गेले. त्या एकदम हसल्या. राजांचे हास्य त्यात मिसळून गेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.